सगळ्यात आधी तर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. तुमचं कोणत्या बँकेत सिलेक्शन झालंय? माझं IBPS PO बँक ऑफ बडोदामध्ये झालंय आणि IDBI ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पण झालंय आणि एक्झिक्युटिव्ह पण झालो. तुमची काय फिलिंग आहे याबद्दल? खूप छान वाटतंय. म्हणजे खूप 2 वर्ष अभ्यास करून आज पहिला जॉब लागलाय, त्याच्यामुळे खूप छान वाटतंय. मी काकांना विचारू इच्छिते की एका अधिकाराचा बाप म्हणून काय फिलिंग येते? मला खूप अभिमान वाटतोय की त्याने थोड्याच वेळामध्ये हे यश मिळवलेलं आहे आणि शुभम अकॅडमीचं सुद्धा मी खूप खूप धन्यवाद देतो. काकू तुमची काय भावना आहे? मला पण खूप कमी वेळेत आणि नाही का त्याने खूप पटकन हे यश मिळवलेलं आहे, त्याबद्दल आम्हाला त्याचा पण खूप अभिमान वाटतोय आणि तो एक अधिकारी झालाय, त्याच्या हातून चांगलं काम घडावं हीच आमची खूप इच्छा आहे. अच्छा, त्याला कधी अपयश आलंय का? अपयश असं प्रत्येक वेळेस नाही आलेलं त्याला एवढं, पण त्याने कमी वेळेत प्रत्येक वेळेस मिळवायचा खूप वेळा प्रयत्न केलेला आहे की नाही मला त्याने जे ठरवलंय तो करतोच शक्यतो. त्या अपयशातून तुम्ही काय सांगू इच्छिता की बाकीच्या पालकांना की काय करायचं, तुम्ही कसं सपोर्ट करायला? तरी पण आपण कुठेतरी कमी पडतोय हेच आपण पहिलं समजून घेतलं पाहिजे की आपण कुठेतरी कमी पडलोय आणि ते आपण जिथं कमी पडलोय ती उणीव आपण भरून काढली पाहिजे. सर घरापासून लांब राहायचे तेव्हा तुम्हाला कसं फील व्हायचं त्याबद्दल? प्रत्येक वेळेस आठवण यायची, पण तो काहीतरी चांगलं करणार आहे, काहीतरी त्याच्या आयुष्याचं नाही का काहीतरी घडतोय तो, याचा अभिमान पण होता मनात. बाकी काही नाही. एवढं पण वाईट नाही वाटलं की तो काहीतरी चांगल्या कामासाठी बाहेर पडलेला आहे, एवढं त्याचा अभिमान असायचाच. शुभम सर अकॅडमी बद्दल काय सांगणं आहे तुमचं? सरांचं आणि त्यांच्या टीमचं खूप खूप नाही का आम्ही आभारी राहणार आहोत, ऋणी राहणार आहोत, कारण त्यांनी खूप पर्सनली लक्ष दिलंय मुलांकडे. अगदी खरं. आकाश सर तुमचं काय म्हणणं आहे यावर? शुभम सर अकॅडमी बद्दल काय सांगणार तुम्ही? आता म्हणजे हे कोणाला पटणार नाही, पण मी असा विद्यार्थी आहे, मी आज पहिल्यांदा सरांना समोरासमोर बघितलंय. मी प्रत्येक वेळेस फक्त ऑनलाईनच बघितलंय सरांना. म्हणजे मला आता कसं तरी होतंय, रडायला येते असं, म्हणजे मी सांगू नाही शकत. फक्त सरांनी ऑनलाईन म्हणजे फक्त टेलिग्रामवर माझं म्हणजे माझ्याशी बोलायचे सर, काही प्रॉब्लेम आला तर, आणि त्याच्यातून मला प्रत्येक वेळेस मार्ग दाखवला सरांनी. अगदी खरंय. या यशाबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू.